अचानक घरी पाहुणे आले आणि सुचत नसेल की काय बनवावं, तर मग ही शेवयाची खीर पटकन करा. बघा, एका पातेल्यात मी घेतले आहे 2 चमचे तूप. तूप चांगलं गरम झालं आहे, त्यात घालते आहे हे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, मनुके तुम्ही जे अवेलेबल असतील ते घालू शकतात. एकदम मस्त असं परतून घ्यायचं आणि ड्रायफ्रूट्स तळून झाल्यावर त्याच कढईत मग घालायची आहे आपल्या ह्या शेवया. बघा, बारीक शेवया आहेत, बाजारात सहज मिळतात. छान 1-2 मिनटं कमी आचेवर त्यांना चांगलं परतून घ्यायचं. त्यांचं अगदी असं रंग बदलेल आणि मग आपल्या घरात दूध अवेलेबल असतंच, ते दूध घालायचं. इथे मी 1.5 लिटर दूध घालत आहे. बघा, दूध घातल्यावर शेवया छान नरम पडतात आणि कमी वेळेत कमी साहित्यात बनणारा हा खिरीचा प्रकार आहे. ह्यातच आता दूध उकळल्यावर मी घालते आहे मिल्क पावडर. मिल्क पावडर घातल्याने होतं काय, खिरीला एक असा घट्टपणा येतो, म्हणजे दूध फार आटवावं लागत नाही. इथे मी बाजारात मिळणारं जे 10 रुपयाचं पाकिट असतं मिल्क पावडरचं, ते अख्खं घातलेलं आहे. हे मला वाटतं साधारण 2-1 चमचे असेल. आणि या मिल्क पावडरच्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत. तशी ती डिझॉल्व्ह होते दुधामध्ये, त्याच्यामुळे जास्त एफर्ट्स लागत नाहीत. दुधाला छान घट्टसरपणा आलेला आहे आणि यातच आता घालते आहे वेलची छान कुटून घेतलेली आहे आणि त्यातच आपण घालूयात आता तळून ठेवलेले ड्रायफ्रूट्स. बघा, सगळे ड्रायफ्रूट्स मी यात घालते. थोडेसे डेकोरेशनसाठी ठेवले आहेत ऑफकोर्स. आणि त्याच्यानंतर आता आपण घालणार आहोत सगळ्यात शेवटी साखर. साखर बघा, तुम्हाला जितकं गोड पसंत आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि बस 5-1 मिनटं फक्त आता दुधाला उकळू द्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत आणि तुमची खीर ही तयार आहे. कमी वेळेत कमी साहित्यात बनणारी ही खीर अगदी अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बघा, किती सुंदर दिसते आपली ही खीर. 4 पाहुणे एक्स्ट्रा आले तर त्यांना झटपट असं काय गोडाचं करून द्यायचं, तर मग ही शेवयांची खीर अशी पटकन बनणारी नक्कीच करू शकतात. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकनला नक्की हिट करा, म्हणजे येणाऱ्या पुढील व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेत राहा.